नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. तर इकडे आता मास्कमॅन गाडीच्या बाहेर आलेला असतो. मास्कमॅन तिथे आल्यानंतर लगेचच शिवांगीला असं वाटतं की तिचा साथीदार त्या ठिकाणी आलेला आहे आणि शिवांगीसुद्धा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे अंकुश आधीच गाडीतून बाहेर गेलेला असतो त्या मास्कमॅनला पकडण्यासाठी. आणि जेव्हा इथे दीपशिका त्या मास्कमॅनला बघते, तीसुद्धा गाडीतून बाहेर पडते आणि सावंत मॅडमना म्हणते की काही जरी झालं तरीसुद्धा या शिवांगीला बाहेर पडू द्यायचं नाही आणि तुम्हीसुद्धा गाडीमध्येच बसून राहायचं. आणि शिवांगी, तू जर जास्त शहाणपणा केलास ना बाहेर पडण्याचा, तर मी तुला सोडणार नाही, कळलं ना? तेव्हा इथे दीपशिकासुद्धा आपली पिस्तूल घेऊन बाहेर आलेली असते त्या मास्कमॅनला पकडण्यासाठी. आणि तेवढ्यातच गाडीमध्ये धूर झालेला असतो. गाडीमध्ये धूर झाल्यानंतर सावंतबाई आणि ड्रायव्हर हे बेशुद्ध झालेले असतात. तेवढ्यातच शिवांगी गाडीतून खाली उतरते. मास्कमॅन त्या ठिकाणी आलेला असतो. तो दरवाजा उघडतो, शिवांगीला गाडीतून खाली उतरतो, कारण त्याला आपल्याबरोबर आता शिवांगीला घेऊन जायचं असतं. त्याचबरोबर दीपशिका आणि अंकुश दोघेजण एकमेकांच्या समोरासमोर येतात. दोघेही एकमेकांवरती पिस्तूल रोखून असतात. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, दीपशिका तू इथे का? तेव्हा दीपशिका म्हणते, सर तो मास्कमॅन आला होता, हे बघा त्याच्या पावलांचे ठसे, तो याच बाजूने गेलाय सर. तेव्हा अंकुश म्हणतो, दीपशिका मी तुला सांगितलं होतं ना शिवांगीवरती लक्ष ठेव म्हणून, मग तू तिला एकटीला सोडून इथे का आलीस? आधी शिवांगी कुठे आहे ते बघू दे. तो मास्कमॅन पळून गेला तर त्याला शोधून काढू, पण शिवांगी गेली तर तिला कुठे शोधणार? आधीच तिचा साथीदार मिळत नाहीये. असं म्हणाल्यानंतर इथे अंकुश गाडीमध्ये येऊन बघतो, तर गाडीमध्ये शिवांगी नसते. तेव्हा दीपशिका म्हणते, सॉरी सर, मला असं वाटलं होतं की त्या मास्कमॅनला पकडल्यानंतर दोन्ही गुन्हेगार आपल्या हातामध्ये येतील, पण इथे शिवांगीसुद्धा हातातून निसटून गेलेली आहे आणि तो मास्कमॅनसुद्धा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अबोलीसुद्धा त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली अगं तू इथे काय करतेस? तेव्हा अबोली म्हणत असते की सर, मला पोलीस स्टेशनमधून फोन आला होता, तुमच्या गाडीवरती मास्कमॅनने अटॅक केलाय असं मला कळलं. तेव्हा अंकुश म्हणत असतो, अबोली खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तो मास्कमॅन इथे आला होता, पण तो शिवांगीला आपल्याबरोबर घेऊन गेलाय. तेव्हा इकडे अबोलीला सुद्धा टेन्शन येतं. ती म्हणते, सर आता काय करायचं? तेव्हा अंकुश म्हणतो, मला पण कळत नाहीये आता काय करायचं ते. शिवांगी एवढी मोठी गुन्हेगार पळून गेले आणि तो मास्कमॅन तिला आपल्याबरोबर घेऊन गेलाय. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मास्कमॅन शिवांगीला एका गोडाऊनमध्ये घेऊन आलेला असतो आणि तिथे आणल्यानंतर इथे शिवांगी म्हणत असते, काय रे तू मला इथे घेऊन आलास? आधी तरी सांगायचं ना घ्यायला येणार आहेस म्हणून. सगळा प्लॅन आपला फ्लॉप झाला असता जर तुला तिथे कोणी पकडलं असतं तर. आधी जर मला सांगून ठेवलं असतंस तर मी स्वतःहून गाडीतून पळून आले असते ना, असं शिवांगी म्हणते. बरं ठीक आहे, आता तोंडाला मास्क लावूनच माझ्याबरोबर बोलणार आहेस का? आधी तोंडाचा मास्क तरी काढ आणि मग माझ्याशी बोल. तेव्हा इथे आता मास्कमॅन तोंडाचा मास्क काढतो. तेव्हा शिवांगी खूपच जास्त घाबरते, कारण तो तिचा साथीदार नसतो. तेव्हा शिवांगी म्हणते, तू तू इथे काय करतोयस? तेव्हा इकडे जो मास्कमॅन म्हणून त्या ठिकाणी शिवांगीला घेऊन आलेला असतो, तो दुसरा तिसरा कुणी नसून तो क्रिश असतो. तेव्हा इथे क्रिश हा मास्कमॅन आहे असं सगळ्यांना वाटत असेल, पण प्रेक्षकांनो, इथे फक्त क्रिश मास्कमॅन म्हणून बनून तिथे त्या ठिकाणी आलेला असतो. तेव्हा शिवांगी म्हणते, तू इथे काय करतोयस आणि मास्कमॅन म्हणून का आलंयस? तेव्हा इथे क्रिश म्हणतो, कारण मी तुझी इथे शिवांगी मदत करायला आलोय. मी वाचवले तुला त्या अबोली आणि अंकुशच्या तावडीतून. तेव्हा शिवांगी म्हणते, ए चल, मी तुझ्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवणार नाहीये. तू अंकुश आणि अबोलीचा किती प्रामाणिक माणूस आहेस हे कळत नाही का मला? तेव्हा इथे क्रिश म्हणतो, हे बघ शिवांगी, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावरती आणि म्हणून तर मी तुला वाचवलंय ना त्या अंकुश आणि अबोलीच्या तावडीतून. तुला सोडून या ठिकाणी घेऊन आलोय. तेव्हा इथे शिवांगी म्हणते, तुला मी काय वेडी वाटते का रे? खरंच तुला असं वाटतं की माझ्या डोक्यावरती परिणाम झालाय? असं काहीही करणार नाहीये मी. तुझ्या बोलण्यावरती विश्वास तर मी अजिबात ठेवणारच नाहीये. तेव्हा क्रिश म्हणतो, हे बघ असं करू नकोस. माझ्या बोलण्यावरती खरोखर तू विश्वास ठेव. तुला माहिती आहे, ज्या वेळेला पहिल्यांदा मी तुला बघितली होती ना, त्याच वेळेला तुझ्या या साधेभोळ्या चेहऱ्याच्या प्रेमात पडलो होतो मी. आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की काही जरी झालं ना, तरीसुद्धा माझ्या मनातल्या भावना तुला सांगायच्या. अबोलीने तुला निर्दोष सिद्ध केलं. त्यानंतर मी ठरवलं होतं की तुला प्रपोज करणार आणि तुझ्याबरोबर लग्न करणार. पण तसं काहीच झालं नाही.
तिने पुन्हा कोर्टामध्ये हे सिद्ध केलं की तू खरी गुन्हेगार आहेस आणि तुझा साथीदारसुद्धा मास्कमॅन आहे. म्हणून मी विचार केला की आता तुला त्या अबोलीच्या तावडीतून सोडायचं, नाहीतर ती तुला गुन्हेगार म्हणून सिद्ध करेलच. तेव्हा इथे शिवांगी म्हणते, पण तुझ्यावरती मी विश्वास का ठेवू? का मान्य करू की तू जे काही बोलतंयस ते सगळं खरं आहे म्हणून? तेव्हा क्रिश म्हणतो, का का तू माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही आहे? तू मितेशला ओळखतेस का? तेव्हा इथे शिवांगी म्हणते, मितेश? तू मितेशला कसा काय ओळखतोस? तेव्हा क्रिश म्हणतो, कारण मितेश माझा मित्र आहे आणि त्याने समृद्धी नावाच्या मुलीबरोबर लग्न केलं, म्हणून तू सर्व समृद्धी नावाच्या मुलींना मारून टाकतेस ना, हे सुद्धा मला माहिती आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता पोलीस स्टेशनमध्ये दीपशिका इथे आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. दीपशिका म्हणत असते की सर, खरंच सॉरी, खरंच माझं चुकलं. एवढ्या वर्षाच्या ड्युटीमध्ये पहिल्यांदा माझ्याकडून एवढी मोठी घोर चूक झाली. तेव्हा इथे दीपशिका म्हणते, ती शिवांगी कशी पळून गेली सर, खरंच मला कळलं नाही. मी त्या सिरियल किलरला पकडायला म्हणून बाहेर पडले होते, कारण तो गाडीच्या बाजूला येऊन उभा राहिला होता सर. म्हणून मी त्याला रंगेहात पकडायला गेले, म्हणजे दोन्ही गुन्हेगार आपण कोर्टामध्ये सादर केले असते. पण बघा ना, मी त्या सिरियल किलरला पकडायला उतरले आणि तो वाघ पळून गेला. तेव्हा इकडे शिवांगी पळून गेलेली असते, म्हणून दीपशिकाला टेन्शन आलेलं असतं. ती सॉरी म्हणत असते, एवढ्या वर्षाच्या ड्युटीमध्ये पहिल्यांदा माझ्याकडून एवढी मोठी चूक घडली सर, प्लीज मला माफ करा. तेव्हा अंकुश म्हणत असतो, दीपशिका हे बघ, या सगळ्यामध्ये तुझी काही चुकी नाही आहे, तू शांत हो बरं. हे बघ, तू काही चुकीचं केलेलं नाही आहेस. तेव्हा इथे दीपशिका म्हणते, सर अहो, पण मी शिवांगीला, एवढ्या मोठ्या गुन्हेगारला माझ्यामुळे सोडलं ना सर, ती पळून गेली सर. या सगळ्यात माझी तर चुकी आहे. तुम्ही सांगितलं होतं मला तिच्यावरती लक्ष ठेवायला, पण मी बाहेर पडले म्हणून ती पळून गेली. तेव्हा अंकुश म्हणतो, ती कुठेही गेलेली नाही आहे, मुळात ती पळून गेलेलीच नाही आहे, तिला पळवून नेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याच माणसाने. तेव्हा इथे आता दीपशिका म्हणत असते, सर हे काय बोलताय तुम्ही? म्हणजे शिवांगीला आपल्याच माणसाने पळून नेले? कुणी सर? तेव्हा अंकुश म्हणतो की हा माझा अबोलीचा आणि क्रिसचा प्लॅन आहे. तेव्हा दीपशिका म्हणते, प्लॅन? तेव्हा अंकुश म्हणतो, हो, प्लॅन केला आहे आम्ही. आम्हाला काही करून त्या मास्कमॅनला पकडायचं होतं. शिवांगी त्या व्यक्तीचं नाव सांगायला काही अजिबात तयार नव्हती, म्हणून आम्ही असा विचार केला की आपणच तिला किडनॅप करायचं आणि क्रिशला सांगितले की हा सगळा प्लॅन आपण तयार करायचा आणि त्या प्लॅननुसार गोष्टी घडून आणायच्या. आणि तसंच झालं. गाडीतून शिवांगीला घेऊन जात असताना इथे त्या मास्कमॅनने आपल्या गाडीवरती अटॅक केला असं आपण दाखवलं आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला क्रिशच आहे. आणि क्रिशला या सगळ्या प्लॅनबद्दल माहिती आहे. तो शिवांगीला घेऊन आता एका गोडाऊनमध्ये गेला आहे आणि शिवांगीकडून तो आता सत्य वधवून घेणार आहे. तो तिला असं दाखवणार आहे की त्याचं तिच्यावरती खूप जास्त प्रेम आहे आणि आता शिवांगीवरती प्रेम आहे, म्हणून ती सगळं सत्य इथे क्रिशला सांगायला सुद्धा जाईल. आणि त्याने अशी एक स्टोरी तयार केली आहे. त्या स्टोरीमध्ये आता शिवांगी अडकली आणि तिने जर तिच्या खऱ्या मास्कमॅनचं नाव सांगितलं तर मग आपल्याला सोपं जाईल शोधायला त्या व्यक्तीला की नक्की तो कोण आहे मास्कमॅन, हे आपल्याला कळण्यासाठी इथे क्रिशने एक प्लॅन तयार केला आहे आणि तो स्वतःहून शिवांगीला पळवून घेऊन गेला आहे. म्हणजे इथे ती शिवांगी दुसरीकडे कुठे गेलेली नाही आहे, ती आपल्या ताब्यातच आहे. तेव्हा इथे दीपशिका म्हणत असते, सर म्हणजे तुम्ही हा सगळा प्लॅन तयार केला होतात, शिवांगीकडून सत्य वधवून घेण्यासाठी ट्रॅप तयार केला आहेत का सर? खरंच सर, म्हणजे मला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो आहे. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही माझे इन्स्पिरेशन होताच, पण आता तर तुमचा आदर माझ्या मनामध्ये आता खूपच जास्त वाढलाय सर. म्हणजे बघा ना, शिवांगीला इथे आपल्याच माणसाने किडनॅप केले आणि आता क्रिश तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक करणार. तिच्यावरती त्याचं खूपच जास्त प्रेम आहे असं तिला भासवणार आणि तिच्याकडून सत्य वधवून घेणार की तिचा मास्कमॅन कोण आहे म्हणून, तिचा साथीदार कोण आहे म्हणून हे तिच्याकडून वधवून घेणार. आणि त्यासाठी त्याने तिची सगळी माहिती काढण्यासाठी तिला इथे किडनॅपसुद्धा करून ठेवलेलं आहे आणि तिच्यावरती किती प्रेम आहे हे दाखवून तिच्याकडून सत्य वधून घेण्याचा क्रिश प्रयत्न करणार आहे. ही गोष्ट दीपशिकाला सुद्धा कळलेली असते. तेव्हा इथे दीपशिका आता मनामध्ये खूपच जास्त घाबरलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे शिवांगी म्हणत असते की तुला मितेशबद्दल सगळी माहिती कशी? तेव्हा क्रिश म्हणतो, कारण मितेश माझा मित्र होता आणि तुझं आणि त्याचं एकमेकांवरती प्रेम होतं. पण त्या मितेशने तुझ्याशी लग्न न करता त्याने समृद्धी नावाच्या मुलीवरती प्रेम करून तिच्याबरोबर लग्न केलं आणि दोघेजणं परदेशात गेले. बरोबर की नाही?
तेव्हा इथे तुला तेव्हापासून समृद्धी नावाच्या मुलींचा राग येतो आणि तू प्रत्येकीला मारण्याचा प्रयत्न करतेस. कुठल्याच मुलीचं लग्न तू होऊ देत नाही. तेव्हा इकडे क्रिश म्हणतो, पण मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुझं सत्य जरी मला कळलंय तरीसुद्धा मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे. त्याचबरोबर इथे शिवांगी म्हणते, सोडणार नाही मी त्या मितेशला आणि समृद्धीला. तेव्हा क्रिश म्हणत असतो, ते दोघेजण इंडियामध्ये परत आलेले आहेत. लग्न करून ते दोघेजण परदेशात गेले होते, पण त्याच्या आईची तब्येत बरी नाही आहे, म्हणून तो आता पुन्हा इथे इंडियामध्ये परत आलाय समृद्धीला घेऊन, ते सुद्धा हॉस्पिटलमध्ये. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता क्रिशला शिवांगीकडून सगळी खरी माहिती काढायची असते. तर इथे अंकुश आणि अबोलीला आता शिवांगी ज्या घरामध्ये आधी भाड्याने राहायची त्या घराचा पत्ता मिळालेला असतो. तेव्हा अंकुश अबोली त्या घरी आलेले असतात शोधाशोध करायला. तेव्हा अंकुश म्हणतो अबोलीला की व्यवस्थित शोध, काही ना काहीतरी पुरावा आपल्याला नक्की सापडेल. तेव्हा अबोलीसुद्धा आता शोधाशोध करत असताना तिच्या हाती एक फोटो लागतो आणि अबोली म्हणत असते की सर, तुम्ही हा फोटो बघा ना, हा शिवांगीचा फोटो आहे, पण तिच्या खांद्यावरती एका मुलीचाच हात आहे. तिच्या बोटांना म्हणजे तिच्या नखांना लाल रंगाची नेलपेंटसुद्धा आहे. म्हणजे याचा अर्थ तो हात शिवांगीच्या बहिणीचा तर नसेल ना? मला तर तेच वाटतंय की हा हात शिवांगीच्या बहिणीचा आहे. मग सर, मला असं वाटतंय की मास्कमॅन शिवांगीची बहीण तर नसेल ना? तेव्हा अंकुश म्हणतो शक्यता नाकारता येऊ शकत नाही, कारण मास्कमॅन नक्की कोण आहे हे अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे आणि तो सापडलेला सुद्धा नाही आहे. त्याच्यामुळे जर मास्कमॅन शिवांगीची बहीण असेल तर ती जिथे कुठे असेल ना, तिथून आपल्याला तिला शोधून काढावी लागणार आहे. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा हा झालेला असतो, कारण मास्कमॅन दुसरी तिसरी कोणी नसून इथे दीपशिका असते. दीपशिका मास्कमॅन असते, कारण तिच्याकडे जो इथे अबोलीला शिवांगीचा अर्धा फोटो मिळालेला असतो, तर इकडे दीपशिकाकडे तोच फोटो पूर्ण असतो, ज्याच्यामध्ये शिवांगीच्या खांद्यावरती ज्या मुलीचा हात आहे ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून दीपशिका असते आणि दीपशिकाकडे दोघी बहिणींचा तो फोटो असतो. दीपशिका म्हणत असते की वेड्या बहिणीची वेडी ही माया, आणि तिला आता प्लॅन कळलेला असतो अंकुश आणि अबोलीचा, की इथे क्रिश शिवांगीला घेऊन गेलाय ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी. त्यामुळे इथे दीपशिकाला आपल्या बहिणीला आता वाचवायचं असतं. ती म्हणत असते की शिवांगी, अगं कशाला गेलीस तू त्या क्रिशबरोबर? तुला कळायला हवं होतं ना, जर मी तुझ्याबरोबर त्या गाडीमध्ये बसले होते तर तुला त्या मास्कमॅन बरोबर जायची काय गरज होती? तुला कळायला हवं होतं की तो व्यक्ती दुसरा तिसरा कुणीतरी असू शकतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता दीपशिका आपल्या बहिणीला क्रिसच्या या ट्रॅपमधून वाचवण्यासाठी येत असते, कारण शिवांगीकडून खरं वधून घेण्यासाठी क्रिश तिला माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे हे खोटं खोटं सांगत असतो आणि तो म्हणतो की मला तुझ्याबद्दल सगळी माहितीसुद्धा मिळालेली आहे. तेव्हा आता जर तुला बदला घ्यायचा असेल ना त्या मितेश आणि समृद्धीचा, त्या बदल्यासुद्धा मी तुझी साथ द्यायला तयार आहे. हे बघ, तुझा अजूनही माझ्यावरती विश्वास नाही आहे का? पण प्लीज विश्वास ठेव. मी तुला त्यांच्या तावडीतून का बरं इथे घेऊन आलो आहे? कारण मला तुला मदत करायची आहे. एकदा का तुझा बदला पूर्ण झाला की मग आपण दोघेजण लग्न करू. तेव्हा शिवांगी म्हणते माझा विश्वास नाही तुझ्यावरती. तेव्हा इथे क्रिश म्हणतो, पण तुला विश्वास ठेवावा लागेल. नाही विश्वास, हे घे माझं पिस्तूल घे. आणि ते मितेश आणि समृद्धी दोघेजण आहे ना हॉस्पिटलमध्ये आलेत मितेशच्या आईला बघायला. तिथे जाऊन त्यांना मारून टाक चल. मी तुला तिथून सुद्धा वाचवू शकतो. तेव्हा इथे आता दीपशिका आलेली असते त्या गोडाऊनमध्ये. अंकुश आणि अबोलीने तिला पत्तासुद्धा सांगितलेला असतो की शिवांगीला क्रिश कुठल्या गोडाऊनमध्ये घेऊन गेलाय. तेव्हा दीपशिका आता मास्कमॅनचे कपडे घालून गोडाऊनमध्ये आपल्या बहिणीला वाचवायला आलेली असते. तेव्हा इथे दीपशिका आल्यानंतर तिच्या पावलांचा आवाज येतो आणि तिचं सावटसुद्धा दिसत असतं. तेव्हा इथे आता दीपशिकाला असं वाटत असतं की त्या ठिकाणी शिवांगी ही बसलेली आहे. तेव्हा दीपशिका म्हणते की मूर्ख शिवांगी, काय गरज होती तुला त्या क्रिशबरोबर यायची? अगं तुला माहिती नाही आहे तो क्रिश तुला त्याच्या ट्रॅपमध्ये अडकवतोय. त्याच्यामुळे आता तू त्याला सगळं खरं तर सांगितलं नाहीस ना की मास्कमॅन नक्की कोण आहे? तुझी बहीणच मास्कमॅन आहे हे सत्य तर तू सांगितलं नाहीस ना. तेव्हा इकडे दीपशिका म्हणते की काय गरज होती त्याला सगळं सत्य सांगायची, त्याच्या जाळ्यात अडकायची. तेव्हा इथे शिवांगी, मी तुझ्याशी बोलते, काहीतरी बोल ना, असं आता दीपशिका विचारते. तर तिथे शिवांगी नसून त्या ठिकाणी शिवांगीचा पुतळा असतो. तो पुतळा आता खाली पडलेला असतो
तर इथे आता क्रिसचा फोन आलेला असतो. अंकुश म्हणत असतो की अबोली क्रिसचा फोन आहे. तेव्हा क्रिश म्हणत असतो की अबोली, अंकुश सर आपल्या प्लॅनमध्ये काही चेंजेस तर झालेले नाही आहेत ना? तेव्हा अंकुश म्हणतो नाही रे, काय झालं? तेव्हा इथे क्रिश म्हणतो की ठरल्याप्रमाणे मी त्या शिवांगीला सांगितले की तिच्या बॉयफ्रेंडबद्दल आणि त्याचबरोबर त्या समृद्धीबद्दल मला सगळं काही माहिती आहे. ते दोघंजणं इंडियामध्ये परत आलेत आणि ते हॉस्पिटलमध्ये त्या मितेशच्या आईला बघायला आलेत. असं मी तिला सांगितलं आणि मी तिला हॉस्पिटलला घेऊनसुद्धा चाललो आहे. पण तिथे गोडाऊनमध्ये कुणीतरी मला आल्यासारखं दिसलं, सावड दिसलं. म्हणून मी शिवांगीला सांगितलं की त्या ठिकाणी कदाचित अंकुश सर आणि अबोली असतील. असं मी तिला खोटं सांगितलं आणि मी तिला माझ्याबरोबर आता हॉस्पिटलला घेऊन आलो आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, नाही पण आम्ही आमच्या प्लॅनबद्दल कुणालाच काही सांगितलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता अंकुश म्हणत असतो की दीपशिकाला माहिती आहे, दीपशिकानेच काहीतरी गोंधळ घालून ठेवला असेल. तेव्हा अंकुश पोलीस स्टेशनला येतो आणि म्हणत असतो की दीपशिका, काय गरज होती तुला मूर्खपणा करायची? तुला कुणी सांगितलं होतं त्या गोडाऊनकडे जायला? तेव्हा दीपशिका म्हणते, सर मी त्या शिवांगीला पकडायला गेले होते, मी खरंच सांगते. कारण त्या क्रिसच्या हातातून ती शिवांगी निसटली तर आधीच ती माझ्या हातातून निसटली, म्हणून मला त्या गोष्टीचं खूप जास्त गिल्ट आहे सर. म्हणून मी असा विचार केला की क्रिस तिला प्रश्न विचारतोय आणि तेव्हा ती जर पळून जाण्याचा प्रयत्न केला तर मी तिला लगेच पकडू शकते, त्यासाठी मी गेले होते सर. पण तेव्हा इथे अंकुश म्हणतो, अगं पण त्यामुळे क्रिश किती मोठ्या गोत्यात आला असता तुला कळतंय का? ते दोघेजण आता हॉस्पिटलला चाललेत. तिथे त्या मितेश आणि समृद्धीबद्दल त्याने तिला माहिती सांगितली की तिची स्टोरी त्याला सगळी कळले म्हणून. तेव्हा त्या मितेशला आणि समृद्धीला मारण्यासाठी तो आता शिवांगीला तिथपर्यंत घेऊन चाललाय आणि तू जाऊन तिथे किती मोठा गोंधळ केला असतास. तेव्हा दीपशिका म्हणते, पण सर मला असं वाटलं की मी तिला पकडू शकते. तेव्हा अबोली म्हणते की शिवांगी, तुला काय वाटतं आणि काय नाही ना दीपशिका, हे तू आता बोलू नकोस, ते थोडंसं बाजूला ठेव. आता चाललंय ना जसं चांगलं तसं व्यवस्थित सविस्तर चालू दे ना. आपल्याला शिवांगीकडून जाणून घ्यायचं आहे की मास्कमॅन नक्की कोण आहे. एकदा का मास्कमॅन सापडला ना की सगळ्या गोष्टी समोर येतील. तेव्हा तू आता उगाच प्लॅनमध्ये खोडा घालायला जाऊ नकोस, कळलं का तुला? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अंकुश आणि अबोलीला माहितीच नसतं की मास्कमॅन दुसरा तिसरा कोणी नसून दीपशिका आहे आणि दीपशिका ही शिवांगीची बहीण आहे, हे सुद्धा त्यांना माहिती नाही आहे. त्यामुळे इथे अंकुश अबोली दोघेजणं इथे दीपशिकाला आपला प्लॅन सांगून खूप मोठी चुकी करतात. कारण दीपशिका त्यांचा प्लॅन उधळून लावायला मदत करत असते. त्याचबरोबर इथे अंकुश आणि अबोली दोघेजण आता क्रिशबरोबर बोलत असतात. क्रिशच्या कानामध्ये छोटासा ब्लूटूथ असतो. तेव्हा अबोली अंकुश म्हणतात, क्रिश तुला आमचा आवाज येतोय का? तेव्हा क्रिश इथे आता बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण शिवांगी त्याच्याबरोबरच असते. तेव्हा क्रिश म्हणतो, शिवांगी ही पाण्याची बॉटल दे माझ्याकडे, मी तिथून तुला भरून आणून देतो. तुला तहान लागली असेल ना? तेव्हा इथे क्रिश पाण्याची बॉटल आता भरायला येतो आणि तो म्हणत असतो की अबोली, अंकुश सर, मी तुमच्याजवळ बोलू शकत नाही आहे कारण शिवांगी माझ्याबरोबर आहे. पण तुम्ही सांगितलेलं काम मी अगदी व्यवस्थितरित्या करण्याचा प्रयत्न करतोय. मी शिवांगीकडून खरा मास्कमॅन कोण आहे ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यानंतर इथे आता क्रिश येतो आणि शिवांगीला म्हणत असतो की हे घे शिवांगी, पाणी घे, पाणी पी. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो की अबोली, आपण जो काही हा प्लॅन केला आहे ना तो फक्त वर्क होऊ दे. तो एकदा का वर्क झाला ना, सक्सेसफुल झाला, आपल्याला एकदा त्या शिवांगीकडून कळलं की खरा मास्कमॅन कोण आहे ते, तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील आणि खरे गुन्हेगार कोण आहेत यांनासुद्धा आपण शोधून काढू. तेव्हा इथे अबोली म्हणते, सर पण या शिवांगीने सगळी माहिती क्रिशला सांगितली पाहिजे, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल सर. कारण ती शिवांगीसुद्धा साधी भोळी नाही आहे, तिने मला फसवले सर, तर ती क्रिशला फसवायला अजिबात कमी करणार नाही आहे. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, अबोली पण आता आपण आपल्या प्लॅनवरती विश्वास ठेवूया आणि क्रिश तिच्याकडून सगळी माहिती वधून घेईल याच्यावरती सुद्धा. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता शिवांगी पाणी पित असताना मुद्दामून क्रिशच्या अंगावरती पाणी सांडवते. तेव्हा इथे बाटली खाली पडल्यानंतर इथे आता शिवांगी म्हणते, क्रिश अरे दुसरं पाणी आणतोस का मला? तेव्हा क्रिश म्हणतो, हो आणतो ना. तेव्हा क्रिश आता इथे खाली वाकल्यानंतर त्याच्या कानातलं ब्लूटूथ तिथे खाली पडलेलं असतं. त्यामुळे इथे ते ब्लूटूथ आता शिवांगी आपल्या कानाला लावते आणि म्हणत असते, काय अबोली, तुला काय वाटलं इथे त्या क्रिशला पाठवशील माझ्याकडून खरी माहिती काढण्यासाठी आणि मी सुद्धा तुम्हाला सगळी खरी माहिती सांगेन असं वाटलं का तुम्हाला? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता हा क्रिश आहे ना जिवंत राहणार नाही.
माझी माहिती काढायला आला होता ना, आता त्याचा खेळ मी संपवणार. तेव्हा इथे अबोली म्हणते, शिवांगी तू असं काही करणार नाही आहेस, मी आत्ताच सांगते तुला, गप्प बस, अजिबात काही करू नकोस. तरीसुद्धा इथे शिवांगी काही ऐकत नाही. ती आता तिथे मोठा लाकूड असतो तो घेते आणि इथे क्रिसच्या जोरात डोक्यामध्ये मारते. त्यामुळे क्रिश आता बेशुद्ध झालेला असतो.